शुभ नव्या. अहो, व्हॉट आय 52. तर नव्या बोलते, "नाही हां, बिलकुल नाही. तुझ्या घरचे खूप स्ट्रिक्ट आहेत असंच वाटतं मला आणि मी टिफिन खाल्लाय, सो मला भूक पण नाहीये. सो चल आपण आता ऋषिताच्या घरी जाऊ. प्रॅक्टिस करायची आहे." तर शुभ हो बोलून निघतात सगळे आपापली गाडी घेऊन. आणि मग ऋषिताच्या घरी ऋषिताची मम्मा असतात. तर सर्वांना बघताच बोलतात, "या, या, बसा, आत बसा." आणि मग सगळे बसतात, पाणी वगैरे पितात आणि मग ऋषिताच्या रूममध्ये जातात. तर शुभ बोलतो, "तुम्ही एक काम करा, इथे प्रॅक्टिस करा. मी हॉलमध्ये बसतो कारण असं इथे तुम्हाला तेवढा कम्फर्टेबल होऊन प्रॅक्टिस करता येणार नाही, जर मी असेल तर." तर ऋषिता बोलते, "अरे असं काही नाही आहे. असं असतं तर मी आधीच बोलली असती ना नव्याला." तर शुभ बोलतो, "तरी काही हरकत नाही. करा प्रॅक्टिस. मी आहे हॉलमध्ये, ओके? आणि केवांश पण आहे ना, सो डोंट वरी." तर सगळे ठीक आहे बोलतात. मग प्रॅक्टिस करतात आणि जवळ-जवळ अर्ध्या तासाने नव्या येते बाहेर हॉलमध्ये आणि विचारते, की "आंटी कुठे गेल्या?" तर शुभ सांगतो, "त्यांना बोललो मी, की जाऊन झोपा तुम्ही. आम्ही बसतो इथे टीव्ही बघत." सो ते गेले त्यांच्या रूममध्ये झोपायला. तर नव्या ठीक आहे बोलते आणि केवांश बोलतो, "झाली का प्रॅक्टिस?" नव्या. तर शुभ बोलतो, "अरे केवांश, तुला एक मेसेज केलाय मी, तो बघ ना." तर केवांश मेसेज बघतो तर तिथे लिहून असतं, की "तू प्लीज आता लवकर बाहेर जा, काहीतरी खायला घेऊन ये सर्वांसाठी आणि जवळ-जवळ 15-20 मिनिटांनी ये." तर केवांश मेसेज बघून तसाच उठतो, बाहेर जायला निघतो. तर नव्या विचारते, "काय होतं असं मेसेजमध्ये जे तो लगेच बाहेर गेला?" तर शुभ तसंच नव्याला जवळ घेतो, मेन डोअर बंद करतो आणि लाईट ऑफ करतो. कर्टन जवळ नव्याला घेऊन जाऊन मस्त किस करू लागतो. तर नव्या घाबरत असते. हां. नव्या घाबरत तसंच मध्ये-मध्ये किस सोडून बोलते, की "ए नालायक सोड ना, कोणी येऊन जातील ना. काय तू शुभ ही काय जागा आहे का?" तर शुभ एकदम टाईट हग करत मस्त परत किस करतो आणि बोलतो, "मी पूर्ण चेक करून करत आहे. सो रिस्पॉन्स रिस्पॉन्स दे नीट." तर नव्या ठीक आहे बोलून तसंच किस करू लागते आणि मग दोघेही मस्त किस करून घेतात. ऑलमोस्ट हाल्फ ऑफ रोमान्स पण होतो आणि मग तसंच हॉलमध्ये सोफ्यावर बसून असतात. तर नव्या कॉल करते ऋषिताला. तर ऋषिता आणि बाकी फ्रेंड्स येतात हॉलमध्ये. तर केवांशबद्दल विचारतात, की केवांश कुठे गेला आणि केव्हा गेला? ओहो! मीन्स हे जाणून घ्यायला, की शुभ आणि नव्या इथे किती वेळपासून एकटे आहेत. तर शुभ सांगतो, "आताच गेला तो तर." तर ऋषिता स्माईल करत बोलते, "अच्छा, आत्ताच गेलाय का?" तर इतक्यात केवांश येतो आणि ऋषिता विचारते केवांशला, की "तू आत्ताच जाऊन आत्ताच हे सर्व कसं काय घेऊन आला? गाडीपेक्षा जास्तच वेगात जातो तू, हो ना केवांश?" तर केवांश बोलतो, "मी आता नाही गेलोय गं. मला जाऊन अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे." तर नव्या ब्लशिंग स्माईल करत फोन बघायला लागते आणि शुभ बोलतो, "अरे ते सोड ना, तू काय घेऊन आलाय ते दे ना आधी खायला. खूप भूक लागली आहे मला." अय्यो! तर केव्हाच देतच असतो, तर ऋषिता बोलते, "शुभ, जर तुला असं आमच्यासोबत खायचं नसेल, तर रूममध्ये जाऊन खाऊ शकतो. आय मीन नव्या तू पण हां." तर नव्या बोलते, "शट अप ऋषू प्लीज, असं काही नाहीये." तर केव्हांश बोलतो, "बरं मी काय बोलतो ते ऐका. उद्या तुम्ही कॉलेजला जायच्या आधी प्रॅक्टिस करून घेता का? म्हणजे आपण कॉलेजनंतर मस्त एखादी मूव्ही वगैरे बघायला जाऊ." तर शुभ बोलतो, "अरे हो, मस्त प्लॅन आहे." तर नव्या बोलते, "मस्त प्लॅन काय? एक्झाम्स आहेत आता, सो मला नाही मिळणार परमिशन." तर शुभ बोलतो, "यार बेबी असं नको ना करू. प्लीज चल ना." हां. तर असं ऐकून लगेच सगळे हसायला लागतात आणि मग ऋषिता बोलते, "बेबी चल ना गं, असं नको ना करू." तर परत सगळे हसतात आणि असंच मग नव्या बोलते शुभला, "तुला ना खरंच कळत नाही हां, कुठे कोण आहे, तर कसं बोलावं वगैरे." लगेच सुरू होतो, "बेबी, बाबू." तर शुभ बोलतो, "हां, मग काही नाही झालं एवढं. सगळे आपलेच फ्रेंड्स आहेत नाही आहेत, कळलं?" तर नव्या बोलते, "ठीक आहे, पण मला मूव्हीला यायला नाही जमणार कारण खरंच मम्मा नाही पाठवणार आहे. एक्झाम आहे, स्टडी आहे बोलेल. सो ती नाहीच पाठवणार आहे." तर शुभ बोलतो, "अगं मग सांग ना, की बर्थडे पार्टीला जात आहे. मूव्हीबद्दल कशाला सांगते?" तर नव्या बोलते, "नाही शुभ, असं मम्मा किंवा घरून कोणी कॉल केला तर कळणार नाही का? नको उगाच प्रॉब्लेम होतील मग, सो मी नाही येणार." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चला मग आपणच जाऊन येऊ." तर नव्या पटकन शुभला असंच मारत बोलते, "नालायक, ती रोमॅन्टिक मूव्ही आहे आणि तुला ती माझ्याशिवाय जाऊन बघायची आहे का? मी नाही जात आहे तर तू पण नाही जायचं, कळलं?" तर एक मुलगी बोलते, "अगं येऊ दे ना त्याला तरी. तू नाही येत तर त्याला तरी येऊ दे ना. छान वाटतं सगळे मिळून जाऊन बघायला." अच्छा, एका मुलीने बोललंय असं. तर नव्या तिला डायरेक्ट चिडून बोलते, की "एक सेकंद. हा माझा आणि परस्पर शुभचा निर्णय आहे, सो तू यात नको बोलू. आम्ही रिलेशनमध्ये आहे, सो कोणाला कुठे जायला, किती कसं अलाऊ करायचं, हे आमच्या हातात आहे. सो तू नकोच बोलू इथे मध्ये." तर ऋषिता बोलते त्या फ्रेंडला, की ती नव्याबरोबर बोलत आहे. आणि शुभ येऊ दे किंवा नको येऊ दे, तुला का फरक पडतो? तुला तर तुझा बॉयफ्रेंड आहे ना, मग?
तर ती बोलते, "अगं मी मस्करीत बोलली, नका इतकं रिएक्ट होऊ." तर नव्या तिथेच मेसेज करते शुभला आणि सांगते, की "या मुलीपासून नेहमी लांब राहायचं तू. ती बोलली तरी नाही बोलायचं, कळलं?" "येस." कधीच नाही बोलणार. तर शुभ मेसेज बघून इशारा करतो, "हो गं माझं बाळ, ठीक आहे." आणि मग सगळे बसतात थोड्या वेळाने मग छान गप्पा मारतात आणि मग ठरवतात घरी जायचं आता चला. काही वेळाने सगळे घरी चालले जातात आणि शुभ नव्या असंच रोडवर उभे राहून बोलत असतात. तर शुभ विचारतो, की "तू खरंच मूव्हीला नाही जायचंच बोलत आहे का? की थोडं ट्राय करते घरी विचारून वगैरे बघते?" तर नव्या बोलते, "बघते मी तसं आणि यायला किती वाजतील इव्हनिंगला?" तर शुभ बोलतो, "7-8 वाजतील. जास्त उशीर नाही होणार आहे." "अच्छा. हो का?" तर नव्या बोलते, "ठीक आहे." आणि मग दोघेही घरी चालले जातात. आणि नव्या आपल्या रूममध्ये जाते, चेंज करून हॉलमध्ये बसते सर्वांसोबत असंच गप्पा मारत, टीव्ही वगैरे बघत. आणि शुभ सुद्धा घरी जातो. चेंज करून फ्रेश होऊन फोन बघत लेटून असतो. आणि मग तसंच इव्हनिंगला 6 वाजता नव्या मेसेज करते रूममध्ये जाऊन. तर शुभला झोप लागलेली असते, तर झोपूनच असतो. आणि नव्या वेट करून तसाच कॉल करते. तर शुभला जाग येते आणि तसाच कॉल रिसीव्ह करून बोलतो, "हां नव्वू, बोल गं." तर नव्या बोलते, "बोल काय बोल, कुठे आहेस तू? मेसेजला रिप्लाय नाही केला म्हणून कॉल केलाय मी." की "काय करताय? कुठे आहे?" हे बघायला. तर शुभ बोलतो, "झोप लागली होती मला. तुझ्या कॉलमुळे जाग आली आत्ता." तर नव्या बोलते, "बापरे! आत्ता झोपला होता तू? ही काय वेळ आहे का झोपायची? मूर्ख. कधी पण झोपतो. चल उठ आता आणि मी शॉपमध्ये जाणार आहे आत्ता. अंकल बोलले 1 तास बस फक्त मला बाहेर जायचं आहे म्हणून." तर "हो" बोलली मी. "हो का?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे, मी पण येतो तिकडेच चल. तुला सोडून शॉपमध्ये कोणी नाही आहे ना?" तर नव्या बोलते, "बेटा शॉप मीन्स छोटी शॉप नाही आहे, मोठी आहे आणि इव्हन तू बघून तर आहेस ना, मग किती कामं करणारी लोकं आहेत आणि कस्टमर किती असतात माहिती आहे ना?" "हां, खूप असतात, खूप असतात." तर शुभ बोलतो, "हो गं, माहिती आहे सगळं मला. निदान बघू तर शकतो ना आणि घरी पण विचारतो, काही लागत असेल तर घेऊन येतो सामान तुझ्या शॉपमधून. मस्त तेवढ्या वेळ सर्वांच्या सोबत थांबायला मिळणार ना." तर नव्या बोलते, "बापरे! तुझं डोकं खरंच काही बोलायला राहिलंच नाही मला. बरं चल फ्रेश हो आणि ये शॉपमध्ये. मी जाणार आहे आत्ता माझ्याच गाडीने, ओके?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल." देन दोघेही सांगितल्याप्रमाणे जातात. अर्ध्या तासाने नव्या बसलेली असते शॉपमध्ये आणि शुभ येतो केव्हांश बरोबर त्याच शॉपमध्ये आणि जे सामान हवं असतं ते फटाफट घेऊन घेतात आणि मग काउंटरवर येतात. तर भरपूर गर्दी असल्यामुळे लाईनमध्ये उभा असतो शुभ. ओहो! आणि नव्या अधून-मधून कॅश काउंटर बघत, शुभला पण बघत असते, स्माईल करत असते. तर शुभच्या समोरचे लोकं असतात, ती नव्याला पुढे स्माईल करताना बघून लगेच मागे बघतात. तर शुभ त्यांना बघत बोलतो, "ती मालकीण आमच्या ओळखीची आहे. आमच्या बाजूलाच राहते. खूप वर्षांपासून चांगले संबंध आहेत आमचे." म्हणून ती बघत स्माईल करत आहे. तर पुढचे लोकं लगेच "हो का?" असं बोलत नॉर्मल उभे असतात. परत पुढे बघत आणि नव्या इशारा करते हळूच, की "काय झालं?" तर शुभ इशाऱ्यामध्येच बोलतो, "नंतर सांगतो तुला." असं. आणि मग हळू-हळू शुभ केव्हांश पोहोचतात त्या कॅश काउंटरला आणि नव्याला सांगतो, "तो दुकानात काम करणारा यांचे इतके-इतके पैसे घ्या." ओहो! नेक्स्ट पार्ट इस कमिंग सून गाईज. पार्ट 53 मध्ये बघणार आहे आपण आता नव्या काय बोलते आणि शुभ इथे काहीतरी ट्विस्ट घेऊन येणार आहे आणि त्यामुळे बराच वेळ सर्वांना थांबावं लागणार आहे. सो ते शुभ कसं करतो आणि नक्की सगळे काय बोलतील, कसं रिॲक्ट करतील आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर.